नमस्कार मित्रांनो, शेती बाजारो या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। दिनांक 9 एप्रिल 2024 आज गुढीपाडवा आहे। मराठी महिन्यातील पहिला सण आहे। तर गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी शेतमालाचे दर रोजच्या रोज आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। तर शेतकऱ्यांना याचा थोडाफार फायदा होईल यासाठी आपण जे शेतमालाचे दर आहे ते आपल्या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। तर आपल्याला रोज होणारे बदल अपडेट राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला याच्यामध्ये थोडाफार फायदा होण्यास मदत होईल। चला तर आता आपण पाहूयात आज शेतमालाचे दर काय आहेत। आता आपण स्वीटकॉर्नमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे शहरामध्ये मागणी असते। तर स्वीटकॉर्नसाठी आज 16 ते 18 रुपयाचा दर आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर या ठिकाणी कलिंगडाचे पण मोठी आवक इथं आपल्याला पाहायला मिळते। कलिंगड काय भाव आहे? साधारणतः एक 8 ते 12 रुपये किलो या दरम्यान कलिंगडाचा रेट आज चालू आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता देवगड हापूस आंबा साधारणतः 1000 रुपये डझन, 3 ते 4 डझन याच्यामध्ये आपल्याला एका पेटीमध्ये आंबे पाहायला मिळतात। आणि हा जो आहे तो रत्नागिरी हापूस 1 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला साधारणतः 850 ते 900 रुपये डझन हा दर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो। त्याला पण घ्यायची याच्यामध्ये आपल्याला 4 डझनाची पेटी घ्यावी लागते, जेणेकरून आपल्याला हा दर जो आहे तो 4 डझनासाठी मिळत असतो। आता आपल्याला पपईची पण चांगल्या प्रकारे क्वालिटी आहे। साधारणतः 15 ते 16 रुपये किलो पपईसाठी आज दर मिळालेला आहे। या ठिकाणी पाहू शकता कच्ची पपई पण उपलब्ध आहे। जशी क्वालिटी आहे तसं आपल्याला दर या ठिकाणी पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकता आंब्याची गाडी इथं बनवण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी घरगुती मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक इथं पाहायला मिळते आपल्याला। या ठिकाणी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस कच्चा आंबे आता याच्यामध्ये पाहायला मिळतात। तर साधारणतः 8 ते 10 दिवस हा आंबा पिकण्यासाठी लागतो। क्वालिटी 1 नंबर आहे। तर पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 डझनाची पेटी घ्यायची आहे। 1 नंबर क्वालिटी पेटी 4 पेटी याच्यामध्ये आपल्याला 120 रुपयाचा दर आणि किरकोळ विक्रीमध्ये जर आपण घेतलं कॅरेटमध्ये तर साधारणतः 25 ते 30 रुपये एका पेटीसाठी आपल्याला रेट इथं पाहायला मिळतो। तर या ठिकाणी आपण रेडमी 5 कच्चा माल आपल्याला इथं पाहायला मिळतो। 30 ते 35 रुपये एवढा भाव पाहायला मिळतो। तर या ठिकाणी आपण आलेलो आहे चिकू मार्केटमध्ये। तर इथं पाहू शकता मीडियम क्वालिटीचे जे चिकू आहेत साधारण काय भाव चालू सध्या? 5 रुपये ते 30 रुपये 5 रुपये किलोपासून ते 30 रुपये किलो। मार्केट कसं उतरलेलं आहे, मंदी आहे साधारणतः। ठीक आहे सर, चालेल। इथं आपण पाहू शकता मीडियम क्वालिटीमध्ये खरबूज इथं पाहायला मिळतं आहे। साधारणतः 15 रुपये किलो ते 25 रुपये किलो एवढा खरबुजासाठी रेट चालू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हा पेरू जो आहे तो सारखा पेरू इथं पाहायला मिळतो आपल्याला। साधारणतः 12 ते 20 रुपये दरम्यान पेरूचा भाव सध्या चालू आहे। या ठिकाणी बीट जे आहे ते साधारणतः 8 ते 10 रुपये किलोच्या दरम्यान चालू आहे। तर विकण्यासाठी भाव आहे तो स्थिर आपल्याला पाहायला मिळतो।
चहा जो आहे आरोग्यासाठी चांगला असा असणारा देशी चहा इथं आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण पाहू शकता काय झालं का नाही तुझं मिळालेला आहे आपल्याला 6 रुपये किलो या ठिकाणी हे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. साधारणतः 16 ते 18 रुपये किलो आपल्यासाठी रेट चालू आहे. मिडियम क्वालिटीमध्ये आहे. 25 रुपये एवढं भेंडीसाठी रेट चालू आहे. आणि पुणेरी आहे रुपये किलो एवढा भाव पुणेरी भेंडीसाठी पुणेरी गवारसाठी चालू आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये तोतापुरी इथं पाहायला मिळते. साधारणतः 25 ते 30 रुपये किलोसाठी रेट आपल्याला इथं पाहायला मिळते. पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये पण कैरीचे मोठ्या प्रमाणात आवक इथं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाच्या शेंगा बाजारामध्ये पाहायला मिळतात. 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान भुईमुगाच्या शेंगाला भाव चालू आहे सध्या. या ठिकाणी आपण पाहू शकता शेवगा जे आहे साधारणतः 10 ते 14 रुपयाच्या दरम्यान शेवग्याचा भाव चालू आहे सध्या. साधारणतः कापणीसाठी 10 रुपये ते 15 रुपयापर्यंत. या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटो जो आहे साधारणतः 10 ते 12 रुपये किलोच्या दरम्यान टोमॅटोला आज भाव चालू आहे. या ठिकाणी वांगे पाहू शकता 8 ते 10 रुपये किलो दरम्यानचा वांग्याचा भाव चालू आहे आज सध्या. दोडका काय भाव आहे? हां त्यानंतर 25 ते 30 रुपये दोडक्यासाठी मार्केट आहे. या ठिकाणी आता आपण पाहू शकता आल्याची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते. जसे क्वालिटी तसं आपल्याला भाव मिळतो आहे. साधारणतः 60 रुपये ते 100 रुपये किलो दरम्यान आल्यासाठी भाव चालू आहे. इथं आपल्याला पाहायला मिळते साधारणतः इथं 10 ते 12 रुपये दरम्यान कोबीचा भाव सध्या चालू आहे. जशी क्वालिटी आहे जर याच्यामध्ये मोठा जर साईज असेल तर भाव आणखी कमी पाहायला मिळतो याच्यामध्ये आपल्याला. आपण पाहू शकता हे जे आहे सॅलरी आहे तर हे आपल्याला शेजवान चटणीमध्ये कोथिंबीरसारखी आपल्याला पाहायला मिळते. पण शेजवान चटणीमध्ये याचा सॅलरीचा यूज केला जातो. त्याचबरोबर आपण पाहू शकता गवती चहा जो आहे गवती चहा पण त्याचबरोबर राजगिरा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे भाज्या इथं आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण भाजी मार्केटमध्ये आलेलो आहोत. इथं या ठिकाणी पाहू शकता मेथी जी आहे ते 6 रुपये ते 8 रुपये या दरम्यान मेथीसाठी आज बाजार चालू आहे. या ठिकाणी भरपूर आवक असल्यामुळे आज सणाचा बाजार म्हणजेच गुढीपाडवा असल्यामुळे मोठ्या प्रमाणाची आवक इथं पाहायला मिळते. परंतु खरेदीसाठी ग्राहक नसल्याने इथं आज भावामध्ये मंदी पाहायला मिळते आपल्याला. तो मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 5 रुपये एका वेटीसाठी आहे. तर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहक नसल्यामुळे भाव आपल्याला कमी पाहायला मिळतं. कोथिंबीर काय भाव दाखवत आहे का? 10 रुपये साधारणतः इथं 8 ते 12 रुपये दरम्यान कोथिंबीरीचा भाव चालू आहे. तर मार्केट थोडंसं कोथिंबीरीसाठी चांगल्या प्रकारे इथं पाहायला मिळतं. आत्ता आपण कलिंगड विभागामध्ये आलेलो आहोत. बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी माल येत असतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामधील पण मोठ्या प्रमाणावर
मालाची आवक इथं पाहायला मिळते आपल्याला. आज पाहू शकता मार्केटमध्ये बंदीचं वातावरण तयार झालेलं आहे. खरेदी करण्यासाठी माल इथं पाहायला मिळतो आपल्याला. आपण पाहू शकता 1 नंबर क्वालिटीचा जो रेट चालू आहे सध्या 12 ते 15च्या दरम्यान भाव चालू आहे. आता आपण नारळ विभागामध्ये आलेलो आहे. तर इथं पाहू शकता ट्रकने आलेला माल जो आहे तो लहान गाडीमध्ये विक्रीसाठी जाणार आहे. ते आपल्याला त्याचबरोबर या साईडला पण आपण पाहू शकता ट्रकमध्ये भरपूर प्रमाणात माल इथं आपल्याला पाहायला मिळतं. आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यातून या ठिकाणी नारळाची मोठ्या प्रमाणात आवक इथं पाहायला मिळतं आपल्याला.